जो मी शेर गातोय तो अर्जुन दादा खरात यांचा आहे. शेर मध्ये अर्जुन दादा काय लिहितात की अनमोल तुमचे कार्य, अनमोल तुमचे कार्य, अनमोल तुमचे कार्य किती सांगावे कुणाला, कीर्ती रूपी असला तुमच्या त्या गुणाला. की अनमोल तुमचं हे कार्य किती सांगावे कुणाला, कीर्ती रूपी हे आजला तुमच्या त्या गुणाला. तुमच्यामुळेच आजला मिळाले हे जीवन मजला. विसरू नको मनोज सांगतो हे अर्जुन दादांच्या ऋणाला. हे दादांचे शब्द आहेत म्हणून काय म्हणायचं आहे की हृदयाने सापसूत्र तो चांगुलपणाचा होता. अर्जुन दादा कसा होता की हृदयाने सापसूत्र तो चांगुलपणाचा होता. आवडता परिवाराचा तसेच कलाकारांचा होता. की हृदयाने सापसूत्र तो चांगुलपणाचा होता. आवडता परिवाराचा तसेच कलाकारांचा होता. श्रद्धांजली वाहतो मी त्याला राहुल आमचा अर्जुन दादा. अरे तसा मोकळ्या मनाचा होता, मोकळ्या मनाचा होता, मनाचा होता. अर्जुन दादा तसा मोकळ्या मनाचा होता. असं का म्हणायचं आहे. इथे सगळे दिसतात. इथे नामवंत कलाकार आहेत, वादक आहेत, गायक आहेत, कवी आहेत, परंतु की दाटून आला सर्वांचा ऊर आहे. आज इथे या ठाई गौतम भाऊ, अरे दाटून आला हा सर्वांचा ऊर आहे. लागली मनाला, प्रवीणजी भालेराव यांचा शेर आहे. प्रवीणजी शेर मध्ये काय लिहितात की दाटून आला सर्वांचा ऊर आहे. लागली मनाला की हुरहुर आहे. अर्जुन दादा सोडून गेले आम्हाला दूर आहे. आणि हरपला या आंबेडकर चळवळीचा एक सूर आहे. आंबेडकर चळवळीचा एक सूर. आमच्या दादांची पत्नी शकुंतला, आमच्या आई काय म्हणतात लक्ष असावं. अहो धनी दिसे ना कसे मला तू धनी. दिसत नाही म्हणून काय म्हणतोय. अहो धनी दिसे ना कसे संगीतमय मंच साजत नाही. दादा
वैशालीजी मुकुंदजी सोनवणे लिहितात काय की तुमच्याशिवाय हा संगीत मंच साजत नाही. एवढ्या लवकर सोडून जाण्याची घाई का केलीत अर्जुना? कारण तुमचा तो गोड बाजा 12 दिवस झाले मुकुंदा सवे रसिकांच्या कानी वाजत नाही, रसिकांच्या कानी वाजत नाही. दिसेना कसे मला दुःखी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गोड गळ्याच्या गायिका आदरणीय अष्टशिलाजी बनसोडे यांच्या वतीनं या गीतासाठी सप्रमिट आले धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे परमश्री मला वेळोवेळी सहकार्य करणारे माझे बंधू अनंताजी जापकर यांच्या वतीने सुद्धा 200 रुपयाची भेट आले धन्यवाद. परत काही रामभाऊ खरट यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाची भेट आले. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे? अवघणी दिसेना कसे महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका वैशाली शिकरण यांच्या वतीनं सुद्धा सप्रम भेटायला धन्यवाद. सीताराम गटारे आणि रमा गाड यांच्या वतीनं सुद्धा सप्रम भेटायला धन्यवाद. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे? जीवलग तुम्ही धन्याच जीवलग तुम्ही धन्याच शोभुना नाजपुनी दिसेना कसे लाडके वादक आणि गायक दिलीप नंदजी गायकवाड यांच्या वतीनं मला आशीर्वाद म्हणून भेट आले धन्यवाद. त्यांची पत्नी शकुंतला आई काय म्हणतात लक्षात असावं? शकुंतला बोले शकुंतला बोले जित तुमची शकुंतला चरी चाही काचे
त्यांच्या वतीनं भेट आले धन्यवाद. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे की हा गोतावळा जमला, हा गोतावळा पाहून मन हे मनात सरसर फाटत आहे. महाराष्ट्राचे लाडका कवी मधुकरजी जाधव लिहितात की हा गोतावळा पाहून मन हे मनात चरचर फाटत आहे. अयन तुला शोधण्यात व्यस्त अंतकरण ताटत आहे. जरी आपले इष्टाने भरले हे घर माझे मधुकरा, तरी अर्जुन दादा तुमच्या बिना घरे आज सुने सुने वाटत आहे. घरे आज सुने सुने वाटत आहे. जिथे तिथे तुमची चर्चा ही गाजे जाण्याने तुमच्या हिरवा हसूडा, जाण्याने तुमच्या हिरवा हसूडा, कुंकू हे भुसेल की माझं दादाने भरपूर लाड केले, वाढवलं, खेळवलं, अंगावर खांद्यावर खेळवलं, परिवार झाला. आणि दादांची आता बसून खाण्याचे दिवस आले होते, परंतु तब्येतीने सहकार्य केले नाही. दादा आपल्यातून निघून गेले. म्हणून काय म्हणतोय, मनोजचे तुमच्या लाडक्या मुलाचे, तुझ्यासाठी लक्ष दे की आधार तुटला निराधार झालो आम्ही तुमच्या पाठी. राधाबाई खंडागळे यांच्या वतीनं सुद्धा सप्रेम भेट आले धन्यवाद. काय म्हणायचंय की आधार तुटला निराधार झालो आम्ही तुझ्या पाठी, आधार तुटला निराधार झालो आम्ही तुमच्या पाठी. सोडून गेलात तुम्ही मुला मुली आणि पत्नीच्या रेशीम गाठी, चिल्या पिल्या क्रोश करुणी रडती मधुकरा आणि म्हणती अर्जुन दादा तुम्ही परतून या ना आमच्यासाठी, परतून या ना आमच्यासाठी. मनोजच्या तुमच्या लाडक्या मुलाचे, तुमच्या लाडक्या मुलाचे, तुमच्या लाडक्या मुलाचे पुरवी की हो लाड. दादांचे चिरंजीव मनोज अर्जुन खरात यांच्या वतीनं आपल्या वडिलांच्या गुणांना उजाळा दिल्याबद्दल सुप्रीम भेटायला धन्यवाद. ऐका, मनोजचे तुमच्या लाडक्या मुलाचे
ती होला लेकी समान शोभा सुनेला लेकी समान शोभा सुनेला जपलेत जीवा पाड हो दास हा तुमचा दादांची पत्नी शकुंतला अर्जुन खरात त्याचप्रमाणे त्यांची सुनबाई शोभा मनोज खरात यांच्या वतीनं 200 रुपयाची भेट आलेली त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे लेकी समान लेकी समान शोभा सुनेला सफलेत जीवा पाडा दास हा तुमचा होतो आम्हाला दास हा तुमचा होतो आम्हाला पडलो आम्ही वरणी आहो धणी दिसेना कसे या गीताचा शेवट करतो आहे आणि या गीताचे कवी आदरणीय मुकुंदजी सोनवणे गीताच्या शेवटी काय लिहितात विश्वास खोले त्यांचे बंधू विश्वास करा विश्वनाथ ओके विश्वनाथ बोले परत तुझेना समाज कार्यात सदैव ते पुढेच राहिले आहे दादा अर्जुन दादा समाज कार्यात सदैव ते पुढेच राहिले आहेत किती कष्ट त्यांनी होते ते साहिले आहे करण्या जनहित रवींद्र त्यांनी संपूर्ण आयुष्य हे कलेसाठी वाहिले आहे अरे कलेसाठी वाहिले आहे म्हणून विश्वनाथ बोले परत तुझेना हार्मोनियम वाजवत नव्हते किंवा गाणं लिहित नव्हते ते हार्मोनियम सुद्धा बनवत होते
माझी हार्मोनियम 2 वेळा त्यांच्याकडून मी ट्युनिंग करून घेतली होती आणि समोर बसून एक कला असते, हार्मोनियम सगळे वाजवतात परंतु हार्मोनियम बनवणं ज्याला खरोखर सूर जमलेला असतो, माहीत असतो, तोच व्यक्ती हार्मोनियम बनवू शकतो. ही कला दादांकडे होती. म्हणून म्हणायचं काय, प्रवीणजी भालेराव लिहितात, ही करण्या प्रबोधन किती हा कष्ट सारतो. गौतमजी प्रवीणजी लिहितात भालेराव काय, ही करण्या प्रबोधन हा किती कष्ट साहतो, काव्यातून गीतातून गायनातून ज्याला आपण सदैव पाहतो. करण्या प्रबोधन किती तो कष्ट सहतो, अरे काव्यातून गीतातून गायनातून ज्याला आपण सदैव पाहतो. अरे कलाकार कधी